हे आखलेप मशीन तर आम्ही पिक्चरमध्ये लय बघितले का म्हटलं. व्हॉट्सअपवरून बुक करायचं मेट्रोचं तिकीट. तर कॉन्वेअर बेल्टवरून जाते आज आणि आपण इकडून जाणार आहे. असं आपली बॅग आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी जाणार आहे स्वारगेटला. पण आज मी जाणार आहे स्वारगेटला, पण आजच्या प्रवासाची खास गोष्ट म्हणजे आज मी PMPLनं नाही जाणार, तर मी आज जाणार आहे मेट्रोनं. आज मी सांगणार आहे मेट्रोचं तिकीट कसं काढायचं, किंवा मेट्रोचं तिकीट किती आहे, किंवा कुठपर्यंत कनेक्टिव्हिटी कशी आहे. तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. तर आमच्याजवळ आहे चिंचवड मेट्रो स्टेशन. तर मी रिक्षा बुक केली आणि इथून मी रिक्षाने मेट्रो स्टेशनला जाणार आहे. A few moments later. आपली रिक्षा आलेली, रिक्षा आली आणि आता रिक्षातून आपण निघालोय मेट्रो स्टेशनला. तर आपल्यासोबत असणार आहे ही माझी क्यूटसी फॅमिली. हाय हाय करा, हाय. ही माझी क्यूटसी किट्टी. पहिलं जेव्हा हे साईडचं हे लावलं नव्हतं ना, तेव्हा इथून जाताना एकदम आपण कुठल्या तरी बाहेरच्या देशात चालल्यावर जात होतो. कारण बाहेरची शेजारची जी बिल्डिंग आहेत ना, त्याचा एकसारखाच आकार आहे. बघा इथं बघू शकता आणि एकसारखे सगळ्यांचा कलर हे केला होता. किट्टू आता मला वाटतं लगेच झोपते. आता थोडं वारं लागलं हिला, काही मुंगाई चालू होती. पिंपरी चिंचवड नंतर पुढं हे आकुर्डी आणि भक्ती शक्तीपर्यंत जाणार आहे लाईन. पण आता पिंपरी चिंचवडपासून चालू आहे. रिक्षावालेने आम्हाला इथं उतरलेलं आहे आणि इथून आता आपण चाललो आहे मेट्रो स्टेशनला. 15 ऑगस्ट असल्यामुळं हे बघा हे किती भारी दिसते. हे वरती जाण्यासाठी डायरेक्ट लिफ्ट आहे. तुम्ही लिफ्टनेही जाऊ शकता आणि इकडून पायऱ्यानेही जाऊ शकता. आज रविवार असल्यामुळं थोडी गर्दी जरा जास्तच वाटते. तर ह्या आहेत पुणे मेट्रोच्या 2 लाईन, एक पर्पल लाईन आहे आणि एक ॲक्वा लाईन. तर आज आपण पर्पल लाईननं जाणार आहे. तिथे एक खास बात आहे, जर तुम्ही पायऱ्यानं आला तर इकडून याचाल. मी तर लिफ्टनं आलो आहे आणि इथून बघा खालचा व्ह्यू किती भारी दिसतोय. वरतून मेट्रो पण चालली आहे, तर आपण ह्या मेट्रोला जाणार आहे. तर चला निघूया आपण पुढं. तर आपण निघालोय तिकीट काउंटरकडे. व्हॉट्सअपवरून बुक करायचं मेट्रोचं तिकीट. तर इकडं मशीनपाशी गेलं तर भरपूर गर्दी आहे. त्याच्यामुळं आपण आता मेट्रोचं तिकीट व्हॉट्सअपवरूनच बुक करणार आहे. व्हॉट्सअपवरून तिकीट बुक करायचं म्हणत होतो, पण व्हॉट्सअपवरून काही तिकीट बुक होणं झालं. तर त्याला म्हणलं लाईनला उभा राहून करूया. आता आपल्याला जायचं स्वारगेटला. तर स्वारगेटचं तिकीट काढून घेतो. तिकीट किती आहे काय आहे ते मी तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी सांगणार आहे. तर चला तिकीट काढून झाले. आता इथे चेकिंग काउंटरपाशी आपली बॅग ठेवायची. बॅग अशी कॉन्वेअर बेल्टवरून जाते आज आणि आपण इकडून जाणार आहे. असं आपली बॅग आलेली आहे, आपण चाललो. मित्रांनो, सिक्युरिटीने चेक केल्यानंतर आम्ही आतमध्ये चाललो. तोपर्यंत एका मेट्रोच्या कर्मचाऱ्याने म्हटलं की आतमध्ये स्टेशनमध्ये शूटिंग अलाउड नाही. तर मी कॅमेरा बंद केला आणि आतमध्ये जायला निघालो. तर जेव्हा आपण तिकीट काढतो तेव्हा आपल्याला QR कोड जनरेट होतो. तो QR कोड एंट्री गेटमध्ये दाखवावा लागतो. तेव्हा ते फलाट उघडतं. मग आपण जेवढे आपले किती तिकीट आहेत, 1 असेल 2 असेल, तर ते क्रमाने स्कॅन करून जायचं आणि जसं आपला QR कोड स्कॅन होईल तसं ते फलाट उघडत राहतं. त्यामुळं आपण ते एंट्री पॉईंट तर मी काय दाखवू शकलो नाही. तर आपण ट्रेनमध्ये आलो आहे आणि ह्या आपण पर्पल लाईननं जाणार आहे.
तर ह्या अगला स्टेशन नाशिक फाटक। कृपया चलते समय सावधानी बरतें। दरवाजे डाव्या बाजूने उघडतील। दरवाजे बंद होणार नाही। कृपया काळजी घ्या। दरवाजे बंद होने वाले। मित्रांनो, आपण चाललेलं ह्या पर्पल लाईनचं एक वैशिष्ट्य आहे, ती वरतून पण जाते आणि जमिनी खालून पण जाते. तर शिवाजीनगरपर्यंत वरतून जाणार आहे आणि तिथून पुढं ही आतमध्ये जाईल, जमिनीच्या आतमध्ये. म्हणजे ही एका नदीवरून जाणार आणि दुसऱ्या नदीच्या खालून जाणार आहे आपण. तर मित्रांनो, पुणे मेट्रोच्या 2 लाईन चालू आहेत, म्हणजे सुरू आहेत 2 लाईन. एक पर्पल लाईन ज्यानं आपण चाललो आहे, दुसरी ॲक्वा लाईन. जर तुम्हाला आता पर्पल लाईन आहे PCMC ते स्वारगेट आणि ॲक्वा लाईन आहे वनाज ते आपलं रामवाडी. जर तुम्हाला पिंपरी चिंचवडवरून रामवाडीच्या साईडला जायचं असेल तर तुम्ही पुढे एक जिल्हा न्यायालयाचं म्हणून स्टेशन आहे, तिथून तुम्ही ते लाईन चेंज करू शकता. आपण आता ह्या नदीच्या वरतून चाललो आहे. आता थोड्याच वेळात आपण एका नदीच्या खालून जाणार आहे. आता अंडरग्राऊंडमध्ये मोबाईलमध्ये तर काय दिसत नाही, कारण बाहेर काचत सगळं ब्लॅक ब्लॅक दिसतं. मित्रांनो, इथून आपली आता मेट्रो जमिनीच्या खाली जाणार आहे. हे बघा, हळूहळू खाली चालले. तर हे अंडरग्राऊंड जाते एकदम पुढं. दरवाजे डाव्या बाजूने उघडते। यह स्वारगेट है। दरवाजे बाईं तरफ खुलेंगे। This is स्वारगेट। Doors will open on the left. अर्ध्याभर तासाचा प्रवास करून आपण आलो आहे स्वारगेट मेट्रो स्टेशनला. आणि आता पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रोचं तिकीट होतं 21 रुपये आणि मस्त असा प्रवास झाला. तर आता चला पुढं आपण बघूया स्वारगेट स्टेशन कसं कसं आहे. आता आपल्याला जायचं वरनं कुठं आहे का? हां, इथनं. तर वरती जायला 2 ऑप्शन आहेत. एक तर लिफ्ट आहे, डायरेक्ट लिफ्ट, नाहीतर दुसऱ्या त्या चढणाऱ्या पायऱ्या. तर आपण जाणार आहे त्या चढणाऱ्या पायऱ्याने. तर चला. हां, बघितले ना मी. फ्लॅप मशीन तर आम्ही पिक्चरमध्ये लय बघितले का, म्हटलं जरा बघूया आता कसं आहे नेमकं. तर आता इथं ट्राय करतो. काय घेणार काजल, काय घेणार? बदाम मिल्कशेक ना. तर आपण बदाम मिल्कशेक बघू. ऑफर काय आहे का बघूया आपण आधी. स्निकर्स मूग प्रोटीन नाही, त्यामध्ये ऑफर्स नाही. ऑलमध्ये देतो बघू. जिरा सोडा बदाम मिल्क ॲड आपण 2 करू. आता 2 ॲड केल्यानंतर इथं ऑर्डर, प्लेस ऑर्डर. ओके, पेमेंट कसं करू? UPI करूया आपण. आणि आपले
काही तासाचा प्रवास आपण काही मिनिटामध्ये पूर्ण करून मेट्रोने स्वारगेटला आलो आहे. हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.